ओके. वेलकम बॅक टू ऑन माय यूट्यूब चॅनल राम बी एस. तुम्ही मला यूट्यूबवरती ॲट लिहून असं राम बी एस सर्च केलं की तुम्हाला माझ्या चॅनलचं सर्व व्हिडिओ तिथं दिसून येईल. तर ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला चॅप्टर नंबर 14 सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या चॅप्टरचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. खाली त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं क्लिक करून तेही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर आजपासून मी नवीन एक चॅप्टर घेऊन आले तुमच्या 11वी क्लासचे. तर चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर 8 एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड द सेकंड. हा चॅप्टरसुद्धा फार महत्त्वाचा एक भाग आहे 11वी सिलेबससाठी. ते 11वी तेवढंच नव्हे तर जे तुमचं सीट एक्झाम असेल किंवा नीट असेल, त्यानंतर जेई असेल, त्या प्रत्येक एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नसुद्धा ह्या चॅप्टरवरती असतात. कारण ह्या चॅप्टरमध्ये आपण ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड ह्या दोन्ही ग्रुपमध्ये असणारे जेवढे एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटचा पूर्ण स्टडी करणार आहोत. ओके. तर ह्याच्यापेक्षा अगोदर मी तुम्हाला चॅप्टर नंबर 7 मॉडर्न पिरियड टेबल ह्याचा व्हिडिओ सगळ्या पार्टचे व्हिडिओ मी अपलोड केला आहे. त्याचाही व्हिडिओचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. तर त्याच्यानंतर 8वा चॅप्टर आहे एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड द ग्रुप सेकंड. ह्या चॅप्टरमध्ये बघा विद्यार्थ्यांना तुम्ही काय काय स्टडी करणार आहोत. तर पहिला आहे हायड्रोजन दिलेत. तर सुरुवातीला तुम्हाला हायड्रोजन दिले, कारण हायड्रोजन हे ग्रुप फर्स्ट किंवा ग्रुप सेकंडमध्ये तर येत नाही. तर पिरियड टेबल त्यासाठी त्याला एक सेपरेट स्टडीसाठी दिलेले आहेत. त्यासाठी त्यांनी तुम्हाला अगोदर दिले हायड्रोजन स्टडी दिले तुम्हाला. त्यानंतर ऑकरन्स ऑफ द हायड्रोजन आहे. त्यानंतर पोझिशन इन द पिरियड टेबल हे दिले. त्यानंतर आयसोटॉप्स म्हणजे काय, हायड्रोजनचे किती आयसोटॉप्स आहेत ते तुम्हाला स्टडीसाठी दिले. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ द हायड्रोजन कसं केलं जातं ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेत. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट ऑन इंट्रोडक्शन अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ग्रुप नंबर फर्स्ट अँड द ग्रुप नंबर सेकंड. बघा इथून तुमचं ॲक्च्युली खरंच चॅप्टर चालू झालेत. कुठलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे सुरुवातीला ग्रुप फर्स्टमध्ये कुठले एलिमेंट्स येतात आणि ग्रुप सेकंडमध्ये कुठले एलिमेंट्स येतात त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर त्याच्यामधले त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्यानंतर ट्रेंड्स इन ॲटॉमिक अँड द फिजिकल प्रॉपर्टीज आहे, ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिले. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे, कुठल्या ॲटॉमिक ट्रेंड्स आहेत ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला स्टडीला दिलेत. त्यानंतर ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडचं केमिकल प्रॉपर्टीसुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे युजेस अँड बायोलॉजिकल इम्पॉर्टंट ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. त्यानंतर लास्टचं पॉईंट्स आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ द यस ब्लॉक एलिमेंट्स. आता हा यस ब्लॉक कुठं लागला तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, टोटल पिरियड टेबलमध्ये किती ब्लॉक्स एलिमेंट्स आहेत तर यस आहे, पी आहे, त्यानंतर डी आहे, त्यानंतर एफ ब्लॉक एलिमेंट्स आहे. हा यसमध्ये येणारे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपलाच आपण म्हणतो ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर सेकंड. जे ग्रुप्स आहेत ते दोन्ही ग्रुप कुठल्या येतात, कुठल्या ब्लॉकमध्ये येतात तर यस हा ब्लॉकमध्ये येणार एलिमेंट्स आहेत. त्यासाठी त्यांनी शेवटच्या पॉईंट असं दिले तुम्हाला सम इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ द यस ब्लॉक एलिमेंट्स. तर आपण एक एक प्रत्येक पॉईंट्स वाईज बघूया. तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तुमच्या मित्राला पण हा व्हिडिओ पाहायला सांगा, त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. प्रेस केलं की तुम्हाला नवीन मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर पहिला पॉईंट तुम्हाला दिला हायड्रोजन. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या चॅप्टरमधला. तर हायड्रोजनबद्दल तुम्हाला पूर्ण स्टडीसाठी दिलेले आहेत. हायड्रोजन म्हणजे काय असतात, त्याचा ऑकरन्स कुठे आहे, त्यानंतर त्याचा आयसोटॉप्स आहेत, त्यानंतर त्याचं पोझिशन इन द पिरियड टेबल आहे. ओके. असं तुम्हाला डीपली इथं स्टडीला दिलेले आहेत. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. येत नाही असं सांगता येत नाही, पण येऊ शकतात. ओके. तर हायड्रोजन बघा, हायड्रोजन कसं आहे, हायड्रोजन हॅज द सिम्पलेस्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ द ऑल एलिमेंट्स. ऑल एलिमेंट्सपेक्षा हायड्रोजनच्या स्ट्रक्चर कसे असतात म्हणजे एक सिम्पलेस्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर तिथं असतात. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे कन्सिस्ट ऑफ ए न्यूक्लियस ऑफ द +1 चार्ज अँड 1 एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन. कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असायलाच किती आहे, एक आहे. म्हणजे एक असेल तर ते किती चार्जेस असतात त्याच्यावरती, एक तर त्याच्यावरती +1 चार्जेस असतात. त्यालाच आपण म्हणतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन असंही सुद्धा त्याला आपण म्हटलं जातो. त्यासाठी त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतात, त्या न्यूक्लियस असणारे चार्जेस किती आहे हायड्रोजनसाठी तर एक आहे +1. ओके. त्यानंतर थर्ड पॉईंट बघा लिटल टेंडन्सी टू लूज दिस इलेक्ट्रॉन हाऊएव्हर कॅन पेयर विथ द अदर इलेक्ट्रॉन इझिली कॅन फॉर्मिंग ए कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा हायड्रोजन कुठले बॉन्ड फॉर्मेशन करत असतात, मॅक्झिममली तर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. कारण काही वेळ असं आलेलं असते की दे कॅन टेंडन्सी टू लूज दिस इलेक्ट्रॉन
काही वेळेला ते इलेक्ट्रॉन ते लूज करू शकतात आणि इलेक्ट्रॉनपासून एखाद्या दुसऱ्या ॲटम इलेक्ट्रॉन बरोबर ते पेअर होऊन एखाद्या कोव्हॅलंट बॉन्ड तिथं फॉर्मेशन करत असतात. ओके, देन पुढे बघा, इट कॅन एक्झिस्ट इन द डाय ॲटॉमिक फॉर्म ॲज द H2 मॉलिक्यूल. कारण एच जर असं तुम्ही सिंगल लिहिला तर H प्लस हे स्टेबल राहू शकतात, तर स्टेबल ते राहू शकत नाही. त्यासाठी हायड्रोजन जवळ ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन आहे आणि ते स्टेबल होण्यासाठी दुसरं एक हायड्रोजनचं एक इलेक्ट्रॉन आणि हे एक इलेक्ट्रॉन दोघांचा बॉन्ड ते कनेक्ट करून घेऊन H2 फॉर्मेटमध्ये आपल्याला मिळत असतात. त्यालाच आपण म्हणतो डाय ॲटॉमिक फॉर्मेट असं त्याला म्हटलं जातं. कुठल्या फॉर्मेट म्हणायचं त्याला? डाय ॲटॉमिक फॉर्मेट किंवा डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल असं त्याला म्हटलं जातं. त्यालाच अजून एक नाव दिलेलं आहे त्यांनी, डाय हायड्रोजन. कारण हायड्रोजन हा सिंगल नसतात, तर हायड्रोजन कधीही हा डाय हायड्रोजन किंवा डाय ॲटॉमिक फॉर्मेटमध्ये असतात. त्यासाठी हायड्रोजनला म्हणत असताना हायड्रोजन सिंगल एलिमेंट असेल तर तुम्ही हायड्रोजन म्हणू शकता, पण ज्यावेळी ते ॲटॉमिक फॉर्मेटमध्ये असतात, ॲटॉमिक म्हणजे कुठल्या फॉर्मेटमध्ये, तर डाय ॲटॉमिक फॉर्मेटमध्ये ते असतात. ते तुम्हाला तिथं सांगायचं आहे व्यवस्थित. ओके, त्यानंतर पुढचं आहे ऑकरन्स. तर ऑकरन्स म्हणजे ते कुठे कुठे अर्थ क्रस्टमध्ये कुठे कुठे मिळतात किंवा अर्थ सरफेसमध्ये ते कुठे कुठे मिळतात ते तुम्हाला व्यवस्थित तिथं स्टडीसाठी दिलेले आहेत. तर पहिलं पॉईंट्स बघा, इट कॅन एक्झिस्ट ॲज द डाय हायड्रोजन गॅस. हे एकतर हे आपल्याला मिळते कुठल्या फॉर्ममध्ये, तर गॅसेस फॉर्ममध्ये मिळतात. कुठलाही एक मॅटर घेतलं तर मॅटरला किती स्टेट्स असतात तुम्हाला माहिती असेल. तर मॅटर घेतलं तर त्या प्रत्येक मॅटरला एक तर सॉलिड असू शकतात, एक तर लिक्विड असू शकतात किंवा एक तर ते गॅसेस फॉर्ममध्ये असू शकतात. असं टोटल तिथं तीन स्टेट्स ऑफ द मॅटर असतात. हा हायड्रोजन गॅस कसा आहे, तर डाय हायड्रोजन गॅसच्या फॉर्मेटमध्ये आपल्याला मिळत असतात. त्यानंतर हायड्रोजन इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द युनिवर्स. टोटल ह्या युनिवर्समध्ये जास्तीत जास्त मिळणारा हा एक एलिमेंट्स आहे. इट मेक्स द 70% ऑफ द टोटल मास ऑफ द युनिवर्स. टोटल युनिवर्समध्ये किती पर्सेंटेज हे मिळू शकतात आपल्याला? 70% इतके आपल्याला हायड्रोजन मिळत असतात. हायड्रोजन इज ऑल्सो द प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलार सिस्टम. जे आपलं सोलार सिस्टम आहे त्या सोलार सिस्टममध्ये टोटल प्रिन्सिपल एलिमेंट म्हणून ह्याला ओळखलं जातं. कारण हा 70% टोटल हायड्रोजन 70% आहे आणि बाकी जे एलिमेंट आहे फक्त किती पर्सेंटने मिळतात युनिवर्समध्ये? फक्त 30% ते उरलेले एलिमेंट्स आपल्याला मिळत असतात. त्यासाठी ह्याला आपण प्रिन्सिपल एलिमेंट्स असे सुद्धा म्हणतात इन द सोलार सिस्टम. ऑन द अर्थ हायड्रोजन इज द 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट. बघा, पृथ्वीवरती हा जास्तीत जास्त मिळणारा 10th वन ऑफ द मोस्ट अबंडंट एलिमेंट्स आहे ऑन द मास बेसिस अँड द 3rd मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द ॲटम बेसिस. ॲटम बेसिस जर कन्सिडर केलं तर ॲटमच्या फॉर्ममध्ये तर हा 3rd नंबरला येणार आणि अर्थ क्रस्टमध्ये बघितलं तर हा 10th एलिमेंट्स आहे. मोस्ट अबंडंट म्हणजे जास्तीत जास्त मिळणारा हा एक एलिमेंट्स आहे. एवढं पॉईंट्स तुम्हाला ऑकरन्समध्ये लिहायचं आहे. राईट द ऑकरन्स ऑफ द हायड्रोजन असं जर विचारलं तर हे पॉईंट्स करूच तुम्हाला एक पॉईंट्स तिथं लिहायचं आहे. त्या पद्धतीनं व्यवस्थित लिहा. ओके, तर तुम्ही 10वीपर्यंत शिकलेलं असेल पोझिशन ऑफ द हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल. तर तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर हायड्रोजन हा फर्स्ट ग्रुपमध्ये येईल, तर कोणी सांगितलं असेल ते सेकंड ग्रुपमध्ये येईल, तर कोणी सांगत असेल ते कुठेही येऊ शकतं कारण त्याच्यामध्ये असायलाच एकच इलेक्ट्रॉन. त्या पद्धतीनं तर तुम्हाला कोणी असं सांगितलं असेल, पण तसं काही नाही. तर कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हायड्रोजनचं, तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 1s1. कारण त्याच्यामध्ये असणारं इलेक्ट्रॉन एक आहे, त्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार मग? 1s1 एवढ्याच येणार. म्हणजे which is similar to that of the ns1 which is the outer electronic configuration of the alkali metals. तर अल्कली मेटल्स कोणाला म्हणतो आपण? ग्रुप नंबर 1 जे एलिमेंट्स आहेत त्या ग्रुप नंबर 1ला आपण अल्कली मेटल्स असंही म्हणतात. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिमिलर आहे. त्यासाठी तुम्हाला सांगितलं असेल की ते ग्रुप 1मध्ये येणार. बट इथं काय म्हणतात बघा, बट 1s1 इज ऑल्सो रिझेंबल्स द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ग्रुप ऑफ द 17 एलिमेंट्स. बघा हे काय मॅटर दिलं आहे बघा तुम्हाला. जे 1s1 असतात ते कुणाला रिलेटेड आहे? सेम 17 ग्रुप एलिमेंट्सला सुद्धा ते रिझेंबल्स आहे. बिकॉज 17 ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? तर ns2 np5 असतात. np5 बाय ॲडिंग द 1 इलेक्ट्रॉन टू
दिस NP5 which is belongs to group of the 18 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे ते कशात कन्वर्ट होणार मग NP6 ह्या फॉर्मेटमध्ये त्याचं कन्वर्शन होणार. मग हे कुठे येणार मग आता ते 17 ग्रुप एलिमेंट्समध्येही सुद्धा ते येऊ शकतात. बट अजून एक पॉईंट्स बघा काय दिला त्यांनी, प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन्स आर सिमिलर टू दोज ऑफ द अल्कली मेटल्स while some resembles the हॅलोजन्स. तर हायड्रोजन प्रॉपर्टी कोणाला रिलेटेड आहे, एक तर अल्कली मेटलला पण ते सिमिलर दाखवतात आणि हॅलोजन्सला त्याचं प्रॉपर्टी रिजेंबल्स तिथं दाखवत असतात. म्हणजे द युनिकनेस ऑफ हायड्रोजन इज दॅट ऑफ द H+ and formed by the loss of the electron from hydrogen atom so does not exist freely. त्या हायड्रोजन ॲटममध्ये असणारे एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळं तर ते कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असतात, मॅक्झिममली H+ ह्या फॉर्मेटमध्ये आपल्याला ते मिळत असतात. त्यासाठी इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ द अदर मॉलिक्युलर. तर हे H+ ह्या फॉर्मेटमध्ये असते, त्यासाठी ते दुसऱ्या कुठल्याही एलिमेंट बरोबर, कुठल्याही दुसऱ्या एक मॉलिक्यूल बरोबर ते इझिली रिॲक्शन होऊ शकतात आणि रिॲक्शन होऊन तिथं नवीन एखाद्या मॉलिक्यूल तिथं फॉर्मेशन करू शकतात. ह्या पद्धतीनं हायड्रोजन जर वॉटर बरोबर रिॲक्ट झालं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतात, म्हणजे H3O+ असं तुम्हाला एखाद्या नवीन एक प्रॉडक्ट तिथं मिळून जातात. त्यानंतर लास्ट पॉईंट बघा काय दिलं त्यांनी, दिस इज बिकॉज ऑफ H+ इज नथिंग एल्स बट अ प्रोटॉन. तर एकच प्लस किंवा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याजवळ आहे, त्यासाठी त्याला आपण कुठल्या म्हणतात तर प्रोटॉन असंही त्याला म्हटलं जातं. म्हणजे हायड्रोजन इज देअर फॉर प्लेस्ड सेपरेटली. बघा तर त्यांनी काय दिले, प्लेस्ड अबव म्हणले त्यांनी, अबव द ग्रुप 1, पण ते ग्रुप 1 मध्ये इन्क्लूड होत नाही. इट मे बी नोटेड असं त्यांनी स्पष्ट दिलेले आहेत. त्यासाठी हा हायड्रोजन कुठेही येत नाही. तर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हायड्रोजन कुठल्या ग्रुपमध्ये येतं, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे, कुठल्या ग्रुपमध्ये येत आहेत, कारण त्याच्यामध्ये असालाच एकच इलेक्ट्रॉन आहे, एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, ते दुसऱ्या मॉलिक्युलवर रिॲक्ट होऊन एखाद्या नवीन मॉलिक्यूल तिथं तयार होऊ शकतात, तयार होत असतात. त्या पद्धतीनेच तुम्हाला सांगायचं आहे. ह्याच्यावर तर क्वेश्चन विचारणार नाही, कारण हा फक्त जनरल बेसिक नॉलेज आहे. ओके, त्यासाठी व्यवस्थित स्टडी करून घ्या. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट्स आहे आयसोटोप्स ऑफ द हायड्रोजन. अगोदर समजून घ्या आयसोटोप्स म्हणजे काय. त्यानंतर हायड्रोजन, तर आता तुम्हाला सांगता मी हायड्रोजन म्हणजे काय असतात. हा एक एलिमेंट्स आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, ह्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्याच्याजवळ पॉझिटिव्ह चार्ज 1 असतात किंवा एक एक्स्ट्रा न्यूक्लिअर चार्जेस असतात. त्या एक्स्ट्रा न्यूक्लिअर चार्जमुळे ते दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर इझिली रिॲक्शन होऊ शकतात. ओके, ते झालं हायड्रोजन. आता आयसोटोप्स बघा, आयसोटोप्स म्हणजे इफ द डिफरंट ॲटम्स हॅव द सेम एलिमेंट, different atoms have the same element have the different mass number and they are called as the isotope of the each that elements. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे ॲटॉमिक नंबर सेम असतात, सेम ॲटॉमिक नंबर. बघा आयसोटोप्स कोणाला म्हणायचं, सेम ॲटॉमिक नंबर बट have the different mass number, different मास नंबर. ज्या मॉलिक्यूलमध्ये सेम ॲटॉमिक नंबर असतात आणि मास नंबर वेगळा असेल तर त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, आयसोटोप्स असं म्हणायचं आहे. बघा हायड्रोजनमध्ये टोटल किती आयसोटोप्स आहेत, तर टोटल 3 आयसोटोप आहे. एक आहे हायड्रोजन, दुसरं आहे ड्यूटेरियम आहे, त्यानंतर तिसरं आहे ट्रिटियम आहे. बघा तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, बघा प्रत्येकांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. बघा हा खाली दिलेल्या लेफ्ट साईडचं बॉटमला 1, इथं सुद्धा 1 दिलेलं आहे. त्यानंतर ट्रिटियम्समध्ये सुद्धा एकच आहे, फक्त त्या डोक्यावरती असणार जे आहे एक, हा एकला काय म्हणतो आपण, मास नंबर असं म्हणलं जातं. मास नंबर हे कुठं इंडिकेशन करत असतं, एखादं एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटचा डोक्यात ते इंडिकेशन करत असतं. काय इंडिकेशन करत असतात, तर मास नंबर ते इंडिकेशन करत असतात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा हायड्रोजनसाठी किती असतात, 1 1, ड्यूटेरियमसाठी 1 2, 1 हा ॲटॉमिक नंबर आहे आणि 2 हा मास नंबर आहे. त्यानंतर ट्रिटियममध्ये काय असतात बघा, 1 आणि 3, 1 आणि 3, 1 हा ॲटॉमिक नंबर आहे आणि 3 हा काय झालं, मास नंबर झालेला आहे. आता बघा अजून एक गोष्ट ह्याच्यावर सांगायचं म्हणलं तर हा हायड्रोजनमध्ये एक हा कुठं आला तर एक, तर त्याच्यामध्ये एकच प्रोटॉन असते, त्यावेळी त्याचा ॲटॉमिक नंबर किती असतात, म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर किती असतात, 1 असतात. ज्यावेळी एखाद्या मॉलिक्यूलमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही कॉम्बिनेशन असतात त्यावेळी त्याला
त्यालाही सुद्धा आपण मास नंबर असं म्हणतो. म्हणजे ॲक्च्युली मास नंबर कुठून येतं तर P प्लस N. P प्लस N. P मीन्स प्रोटॉन, N मीन्स न्यूट्रॉन. प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला मिळतंय कुठले मास नंबर मिळतात. त्यानंतर बघा परत येतं ट्रिटियममध्ये टोटल मास नंबर किती मिळाले आपल्याला 3 मिळाले. हा 3 ॲक्च्युली कुठून मिळालं तर N प्लस N म्हणजे 2 न्यूट्रॉन आणि 1 प्रोटॉन हा तिघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला मिळते त्यालाच आपण मास नंबर असं म्हणतो. त्यासाठी हायड्रोजनमध्ये 1, ड्यूटेरियममध्ये 2, ट्रिटियममध्ये 3 असं आपल्याला हायड्रोजनचं टोटल 3 आयसोटॉप्स मिळत आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिले आहेत. ॲक्च्युली हायड्रोजनचं अबंडन्सी किती असतात आणि ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे का किंवा रेशिओ कसे असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर ड्यूटेरियमचं सिम्बॉल कुठले आहे, ट्रिटियमचं काय असतं ते तुम्हाला इथं डिटेल स्टडीसाठी बघा. नेम ऑफ द आयसोटॉप हायड्रोजन जर घेतलं तर हायड्रोजनसाठी सिम्बॉल काय वापरतो आपण, एक तर H वापरतो किंवा H11 असंही आपल्याला यूज करायचं आहे किंवा तुम्ही कसं लिहिलेलं पण व्यवस्थित लिहायचा. कधीही ॲटॉमिक नंबर बॉटम लेफ्ट साईडला लिहायचं आणि मास नंबर राईट टॉपला लिहायचा आहे. पण इथं त्यांनी लेफ्ट टॉपला लिहिले काही हरकत नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ओके. तर जे खाली लिहिलेलं असतं त्याला ॲटॉमिक नंबर म्हणायचं आणि जे डोक्यावर लिहिलेलं असतं त्याला मास नंबर असं म्हणायचं. ओके. तर हायड्रोजन सिम्बॉल आहे H11. ॲटॉमिक नंबर 1 आहे. त्यानंतर ॲटॉमिक मास नंबर किती आहे 1 आहे. न्यूट्रॉन्स नंबर किती आहे 0 असतात हे तर आपल्याला माहिती आहे. कारण न्यूट्रॉन जर वाढलं किंवा +1 झालं तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती येणार मग आता मास नंबर किती येणार तर 2 येणार. पण 2 कधी येतात, ज्यावेळी मास नंबर 1 असतात त्यावेळी तिथं आपण काय म्हटलं जातं त्याला ड्यूटेरियम असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर पुढचं बघा अबंडन्सी किती आहे. ॲक्च्युली ते अबंडन्स किती मिळत असतात तर 99.98% आपल्याला त्याचं अबंडन्सी असतात आणि ते कसं स्टेबल एलिमेंट्स असतात. त्यानंतर सेकंड बघा ड्यूटेरियम तुम्हाला दिलेले आहेत. ड्यूटेरियमचं सिम्बॉल कसं यूज करतो, एक तर आपल्याला H12 असं लिहायचं किंवा D असं लिहिलं तरी चालेल. D मीन्स ड्यूटेरियम किंवा H2 लिहिलं तरी हा सुद्धा करेक्ट आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आहे. कारण सेम ॲटॉमिक नंबर आणि डिफरंट मास नंबर असेल तर त्याला आपण आयसोटोप्स असं म्हणतो. आपण सध्या आयसोटोपचं स्टडी करतोय. ओके. त्यानंतर न्यूट्रॉन नंबर 1 आहे. त्यासाठी 1 + 1 म्हणजे किती झालं टोटलचा मास नंबर, त्याचं ड्यूटेरियमचं 2 झालं. त्यानंतर त्याचा अबंडन्सी किती आहे बघा 0.015 एवढंच आपल्याला ते मिळू शकतात आणि ते सुद्धा स्टेबल फॉर्मॅटमध्ये असतात. त्यानंतर थर्ड बघा ट्रिटियम दिलं आहे. ट्रिटियमचा सिम्बॉल T घेऊ शकता किंवा H1⁻³ असंही घेऊ शकता किंवा H⁻³ असंही तुम्ही लिहू शकता. कुठचाही लिहा, फक्त मला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हायड्रोजन कसे असतात, ड्यूटेरियम कसे असतात, त्यानंतर ट्रिटियम कसे असतात एवढं तुमचं लक्षात असलं की पुढचं सगळं होऊन जाईल. त्यानंतर मास नंबर किती येणार 3. हा 3 कुठून आला तर N + N + P. N + N + P म्हणजे 2 न्यूट्रॉन आणि 1 प्रोटॉनचं कॉम्बिनेशन झाल्यावर आपल्याला त्याचा ॲटॉमिक नंबर मिळतात. ओके. त्यानंतर न्यूट्रॉन्स नंबर बघा किती आहे तर 2 आहे. त्यासाठी तर आपल्याला हा 3 मिळालेले आहे. 2 न्यूट्रॉन आणि 1 प्रोटॉन. ओके. त्यानंतर हे कसं अबंडन्स असतात त्याचा ट्रेस म्हणजे एकदम कमीत कमी प्रमाणामध्ये किंवा कमीत कमी टायमिंगसाठी ते आपल्याला मिळत असतात आणि त्याचं स्टॅबिलिटी कसं असतात रेशिओ ॲक्टिव्ह असतात कधीही. ह्या पद्धतीनं तुम्हाला आयसोटॉप्स ऑफ द हायड्रोजन जर विचारला तर क्वेश्चन तुम्हाला हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम असं तुम्हाला लिहायचं आहे. हायड्रोजन असेल तर H1⁻1 लिहायचं, ड्यूटेरियम असेल तर H1⁻2 लिहायचं, ट्रिटियम असेल तर कॅपिटल T किंवा H1⁻3 असं लिहिलं तरी चालेल. जर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. ओके. आणि मी पुढचं पॉईंट घेतो. ओके. पुढचं आहे प्रिपरेशन ऑफ द डाय हायड्रोजन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं तर हायड्रोजन कधी मिळायचं, ज्यावेळी हायड्रोजन ॲटॉमिक फॉर्मॅटमध्ये असतात. कुठल्या फॉर्मॅटमध्ये, ॲटमचा फॉर्मॅटमध्ये असतात त्यावेळी त्याला डाय हायड्रोजन म्हणलं जातं. आणि ज्यावेळी एलिमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं हायड्रोजन असं त्याला म्हटलं जातं. ओके. ओके. तर टोटल आपल्याला 2 मेथड्स आहेत हायड्रोजन प्रिपरेशन करण्यासाठी. एक तर लॅब मेथड आहे, अजून एक इंडस्ट्रियल मेथड आहे. ते दोन्ही मेथड वापरून आपल्याला हायड्रोजन हा मॉलिक्यूल आपल्याला प्रिपरेशन करता
येते. बघा लॅबोरेटरी मेथडमध्ये तुम्हाला 2 मेथड इथे दिलेल्या आहेत, तर एक एक मेथड आपण बघत जाऊया. तर पहिला मेथड दिले आहे तुम्हाला डायहायड्रोजन इट इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी बाय द ॲक्शन ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे कोण असणार इथं? HCl असणार. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑन द झिंक ग्रॅन्युल्स. म्हणजे झिंक ग्रॅन्युल्स आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड दोघांचं रिॲक्शन झालं तर आपल्याला H2 गॅस मिळणार आहे. बघा ZnS म्हणजे झिंक ग्रॅन्युल्स आहे. हा S काय इंडिकेशन करत असतं? तर आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये झिंक असतात. झिंक कधीही लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमध्ये नसतात, हे तुमच्या लक्षात असू दे. त्यासाठी त्यांनी तर स्पष्ट तुम्हाला दिलेले आहेत. तर झिंक हा सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट आहे. यस Zn ब्रॅकेटमध्ये असलेला असेल तर झिंक हा सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर प्लस 2HCl ॲक्वस. AQ मीन्स ॲक्वस म्हणजे HCl हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे ज्यावेळी सॉलिड स्टेटचं झिंक आणि लिक्विडचं HCl हा दोघांचं रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला मिळतात ZnCl2 ॲक्वस प्लस H2 गॅस. आपल्याला प्रॉडक्ट कुठलं पाहिजे? H2 गॅस आणि त्यालाच आपण म्हणतो डायहायड्रोजन. तेच आपल्याला पाहिजे, तेच इथं आपल्याला मिळत आहे. म्हणजे HCl प्लस झिंक ग्रॅन्युल्सचं रिॲक्शन केलं तर आपल्याला मिळतं आहे हायड्रोजन किंवा त्यालाच आपण डायहायड्रोजन असंही सुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके. त्यानंतर सेकंड मेथड बघा कुठलं दिलं आपल्याला डायहायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे कोण असणार? NaOHला आपण सोडियम हायड्रॉक्साईड असं म्हटलं जातं. कुठले? NaOH ऑन द झिंक. इथं बघा वरच्या फर्स्ट रिॲक्शनमध्ये आपण ॲसिड घेतले, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये सध्या आपण NaOH घेतो. म्हणजे एखाद्या ॲसिड किंवा बेस बरोबर झिंकचं जर रिॲक्शन झालं तर 100% आपल्याला डायहायड्रोजन गॅस मिळून जाईल. डायहायड्रोजन गॅस आपल्याला मिळून जाईल. बघा आता हे रिॲक्शन बघा ZnS हे सुद्धा Zn सॉलिड घेतले, त्यानंतर NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे ॲक्च्युली सॉलिड स्टेटमध्ये असतात. ज्यावेळी त्याला आपण लिक्विड वॉटरमध्ये घेतो, विरघळतो, डिझॉल्व करतो, त्यावेळी त्याचं ॲक्वस सोल्युशन बनवलं जातं. त्या ॲक्वस सोल्युशन आणि सॉलिड झिंक हे दोघांचं रिॲक्शन झालं तर आपल्याला मिळणार आहे Na2ZnO2 प्लस त्याच्याबरोबर हायड्रोजन गॅससुद्धा आपल्याला इथं मिळत आहे. हायड्रोजन गॅससुद्धा आपल्याला मिळत आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला HCl आणि NaOH बरोबर झिंकचं जर रिॲक्शन केलं तर आपल्याला हायड्रोजन गॅस इझिली मिळतात. हायड्रोजन गॅस इझिली मिळतात. ओके. तर एवढ्यापर्यंत तुम्ही अभ्यास करून घ्या. परत मी पुढच्या सेकंड पार्टमध्ये त्याचं पुढचं जे पार्ट आहे प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन ऑफ द डायहायड्रोजन इन इंडस्ट्रियल मेथड आहे ते